आले. नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. झाली ही दोन पोरांची आई दिसते. ही आली बघा रडती. रडत असते सारखी, नुसती सिंपती पाहिजे. मला वाटतं हिचीच चुकी असणार आहे. त्याच्यासोबत असंच घडतं. संपली आता. तेव्हा नुसतं पोरांसोबतच फिरत असते. कसली झाली मशिवणी ती काहीच नाही करू शकत आता. Wake up to reality. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. फायनली मूव ऑन झाली. उलट झालं यार. ब्रेकअप झाल्यानंतर जास्ती करून पोरांना येड लागतं जिमचं. इथं पोरींना सिरियसली घेतलंय ते. आपण समजा निस्तरू आपण आपल्या गावाला निघून जाऊ. वा, फायनली डबडी आता डब्बा खाणार. बघा, जिम जॉईन केली पोरीने, खूप चांगली गोष्ट आहे, पण ते तिने आता सिरियसली केलं पाहिजे. नाहीतर असं नको व्हायला 20 मिनिटं वर्कआउट आणि अर्धा घंटा रील्स आणि 1 तासाचा मेकअप. जिमला याच्या अगोदर ट्रान्सफॉर्मेशन झालंय हे समजलं तर पाहिजे. कॅप्शन पण त्याच्यावरतीच लिहिलंय, इट्स कॉल्ड माय टर्न. हा भाई, तुझ्या आधी लोकांचा टर्न येऊन गेला म्हणून तुझा आता टर्न येतोय. कॅप्शन तर असं टाकलंय जसं की हिने बॉक्सिंग मॅच मध्ये लय मार खाऊन पडली खाली आणि परत उठून चालली लढायला. इट्स कॉल्ड माय टर्न. बस एवढं मोठं कॅप्शन टाकलंय. 6 months बिफोर मी ट्रान्सफॉर्मेशन स्टार्टेड केलं. म्हणजे 6 महिने पहिले व्हायच्या आधी स्टार्ट केलंय ट्रान्सफॉर्मेशन. पण ट्रान्सफॉर्मेशन कुठे दिसतच नाहीये. हा बॉडीचं माहिती नाही, पण ते कपड्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. अजून जरा टाइम घे भाई. आधीच इतकी बॉडी शो अप करायला लागली. नजर लागायची मसल्सला. मुझको गौर से देखो, देखो मुझको. हा, बघतोच आहे आम्ही. नेमकं काय दाखवायचं काय या रील मधून. तुमचा ऑडियन्स फुल करायचा टार्गेट बरोबर होता, पण तुमचं नेम चुकला इथं. बॉडीला फ्लेक्स करून सुद्धा त्याप्रमाणे लाईक्स नाही आले रीलवर आणि बिस्किट पण आले नाही. इंस्टाग्राम वरती हे 2 अंजली आहेत जे बाकीच्या अंजलींचं नाव खराब करताय. एक ती कच्च्या बदामवाली अंजली आणि एक ही कच्च्या आम सारख्या कच्च्या मनाची अंजली. एक तर एक निर्णयावरती ठामपणे राहत नाही. देखो मुझको गौर से देखो. देखो, अंजलीने कसा श्वास दाबून धरलाय तरी बिस्किट बाहेर यायला तरसताय. अंजली, दम धीरे धीरे सोड, दम धीरे 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 ये. जियान है आप. तू लक्ष दे जिम कडे नीट. रील कमी बनव जरा. ने देखे अपने घर के हालात. मुझे रिश्ते नहीं, पैसे कमाने. तू पैसा कमव का रिश्ते कमव, ही ओव्हर शायनिंग मारून आहे ना कचरा करू नको. काय फायदा एवढा चांगला आउटफिट घालून आणि फिल्टर लावून पण एका एक्सप्रेशनने घाण केली. ते लास्टला जे केलं ते काय होतंय. चांगली स्माइल द्यायची ना, रिकामा कूल वाटण्यासाठी ऍटिट्यूड वाली स्माइल दिली. आता निंजा टर्टल सारखं वाटतंय ते. ही तीच बबडी आहे ना जी आता शो ऑफ करत होती. अचानक एवढा अध्यात्मक झाली. सगळी मजा मारली आधी, आता शेवटी आली ना मार्गावर. हाच एक आखरी ऑप्शन आहे मोहमायातून बाहेर पडायला. मैंने मार दिया उसको. वो है ही नहीं, मेरे माइंड में है ही नहीं. गया वो. पण म्हणजे असं अलग अलग फेस चालू आहे. पहिले ही रडके व्हिडिओ बनवायची, अचानक भक्ती करायला लागली. परत भाईगिरी डायलॉग बाजीचे व्हिडिओ, परत भक्तीमध्ये लागले. आता स्विच मारून जिमचे व्हिडिओ येत आहे. फ्लेक्स करते बॉडी. कपिल, काही करून हे जनावर मला आपल्या गोट्यात पाहिजे. बाई, एक कॅरेक्टर पकड कोणता तरी. अपरिचित सारखे 3 रोल करायचे हिला. हे आंबी, हे रेमो, हे अपरिचित. तुम्हीच बघा पर्सनॅलिटी काय मॅच होती का. आणि ब्लू आईज गाणं लावलंय. ब्लू आईज हाय नाही, डार्क ब्राऊन ते गुडघे दिसत आहे. पुऱ्या अप्पर बॉडीवर फिल्टर बसला. पायच कश काय राहून गेले. माझं न्यू इयर रेझोल्युशन असं आहे की आय एम नॉट गोइंग टू प्लीज एनीवन फ्रॉम टुडे ऑनवर्ड. पण प्लीज, आपल्याला काही गरज नाहीये कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची. कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही तर मग आता हे काय एक्सप्लेनेशन देते. आता जिम करते, चांगली गोष्ट आहे. तब्येत बनव मस्तपैकी. असा ऍटिट्यूड ठेव. पुढं जाऊन रडगाणं चालू करू नको परत. जो समोरून कॉल और मेसेज करेल, इथून पुढे फक्त त्यांनाच इम्पॉर्टन्स भेटेल. जो समोरून कॉल मेसेज करणार ही त्यालाच इम्पॉर्टन्स देणार. बबडी दगडी झाली. ए बाई, कधी इमर्जन्सी काय येईल सांगता येत नाही. कोणाची पण गरज पडते माणसाला. सेल्फ रिस्पेक्ट ठेव, पण इगो नको ठेवू. कोणी मला एकदा इग्नोर केलं तर मी त्यांना सेकंड चान्स सुद्धा देणार नाहीये. सेकंड चान्स देणार नाही म्हणे. तू काय ट्रेन मधली तिकीट कलेक्टर आहे टीसी. कोणी मला एकदा इग्नोर केलं तर मी त्यांना सेकंड चान्स सुद्धा देणार नाहीये.
बालिश सारखे व्हिडिओ बनवती, हे सगळं बोलून तुला दाखवायचं का बरं लोकांना? तुला काय करायचं ते कर ना, गुपचूप सगळं सांगत बसते. तुझाच जोक बनतोय असं. ताकदवर होणं, ताकदवर राहणं काळाची गरज आहे रे. काळाची गरज आहे, पण तू आधी मान सरळ ठेव. ते श्रग्स नीट मार जरा. बॅक टू बॅक नुसते जिमचे व्हिडिओ, त्या रील बनवायची धडपड चालली नुसती. नीट कर, ध्यान दे वर्कआउट कडं. रीलचे फुटेज शूट करण्याच्या नादामध्ये चुकून जर वेगळा व्यायाम झाला तर महागात पडेल. और अगर ठीक ना हो तो अंत नहीं है. हिचं असं झालंय, झॅडभर व्यायाम आणि तासभर रील्स. And that's a fact. काय ग्लोअप झालाय, वाह. थँक्स टू जिम नाही, थँक्स टू फिल्टर आणि एडिटिंग म्हणायचं होतं. एक फोटो बिना एडिटिंगचा दाखवायचा, एक फोटो एडिटेड दाखवायचा. हे गलत आहे. जास्त काही नाही, बिना फिल्टरचा तुझा व्हिडिओ दाखव. ग्लोअप बघून घ्या काय डिफरन्स काय समजा. कुठे ग्लोअप कुठे? आता जिम करायला लागली तिथं पण तिचं लक्ष नाही नीट. पटवापटवीचे तिथं लक्षणं चालू झाले. काय तर म्हणे मी वेट उचलते तर माझे नखरे उचल. कोण उचलणार तुझे नखरे? तू पहिले ते पलट्या मारायचं बंद कर. माणूस चुकला म्हणून त्याची साथ सोडायची नसते. हे कोण सांगतंय बघा. चुका सुधरवून त्याची साथ द्यायची असते. तू चुका सुधरव आणि दे साथ वेळ गेल्यावर. चुका सुधरवून त्याची साथ द्यायची. चुकी नसेल तर माझ्याकडून बोलायची पण अपेक्षा ठेवू नका. एफर्ट्स एवढे टाका की समोरच्या व्यक्तीला परत प्रेमावर विश्वास बसतो. मोबाईलच्या गॅलरीत पण ठेवायच्या लायकीचा नाही. क्या पलट्या मारल्या नाही हिचे रील्स मध्ये. आता हिच्या ऑडियन्सला पण कंटाळा आला हिच्यावर. असं विचारणारा कोणी भेटेल का? म्हणजे अजून शोध चालू आहे. नाही नाही नाही, हे फक्त रील्स पुरतं. हे बघ बबडी, तुला तुझ्या मेंटल पीस साठी चांगलं सांगतोय मी. जसं तूने तुझ्या बबड्याला आयुष्यातून डिलीट केलं ना, तसं इंस्टाग्राम पण डिलीट करून टाक. काय भरोसा नाही, परत पलट्या मारायची ना. आता जिमचे व्हिडिओ टाकते, परत पुढे रडगाने चालू शकता. तर बस आजच्यासाठी एवढंच. अजून एक बॉडी बिल्डर भेटला इंस्टाग्रामवर मला एकदम, त्याला पण टप्प्यात घेऊ. तर चला तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भाषा अन दौला